नुकतंच लकी जाधव यांनी त्यांच्या सवयीप्रमाणे नेहमीच्या आदिवासी कोळी बांधवांना बोगस बोलण्याची पुन्हा आणखीन एक वेळेस ती चूक केलेली आहे. आता बोगस कोण आणि कोण खरा हे कोर्ट किंवा शासन ठरवेल, लकी जाधव नाही. लकी जाधव व्याख्या तयार करू शकत नाही बोगसांची. आणि बोगसांवरती बोलायचंच असेल तर जे परराज्यातून महाराष्ट्रात आलेत, स्थायिक झालेत, मोठमोठ्या पदापर्यंत ते पोचलेत, शासकीय नोकरीपासून ते राजकारणापर्यंत त्यांचा प्रसार वाढला आहे, यांच्या विरोधात तर आपण कधी बोगस बोलण्याची चूक करत नाहीत. मग फक्त ज्या कुळात आपण जन्म घेतला आहे त्याच कुळातल्या लोकांना बोगस बोलता, हा कुळद्रोह नाही का? तुम्हाला जर का बोगसांच्या विरोधात आंदोलन करायचं असेल तर तुम्ही जे परराज्यातून महाराष्ट्रात आलेत त्यांच्या विरोधात तुम्ही आंदोलन करा. आम्ही देखील तुमच्याबरोबर राहून तुम्हाला साथ देऊ. परंतु नाही, तुम्हाला फक्त काही आदिवासी आमदार जे सध्याला आहेत त्यांच्या सांगण्यावरून फक्त कोळी समाजाला टार्गेट करायचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही जाणून बुजून प्रत्येक वेळेस आमच्या कोळी बांधवांना बोगस बोलण्याची चूक करत असता. आम्ही आजवर दुर्लक्ष यासाठी करत राहिलो की तुम्ही आमचे बांधव आहात, तुम्ही देखील आदिवासी कोळी आहात. आम्ही तुमच्यामध्ये आमचं नेतृत्व भविष्यातलं पाहत होतो, परंतु नाही, तुम्ही आता पूर्ण मर्यादा ओलांडल्या आहेत. तुमच्याकडे आता आमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. आणि तुम्ही ज्या भूमिका मांडता त्या भूमिका नेमकं तुमच्या आहेत की तुम्ही ज्या काँग्रेस पक्षाचे सदस्य आहात, ज्या काँग्रेस पक्षाचे मोठे पदाधिकारी आहात त्या पक्षाचे आहेत, ह्या आधी तुम्ही एकदा स्पष्ट करा. अन्यथा आम्ही महाराष्ट्रभर एक आंदोलन चालवून महाराष्ट्रातल्या छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातल्या मोठ्या व केंद्रातल्या देखील काँग्रेसच्या प्रत्येक बड्या नेत्यांना आम्ही पत्र लिहून तुमची तक्रार करू. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा लकी जाधव, की तुम्हाला आम्ही आजही आमचा बांधवच मानतो, तरी देखील तुम्ही तुमच्या शैलीमध्ये कुठेही बदल केलेला नाही. असो, हरकत नाही. तुमची भूमिका ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे का काँग्रेस पक्षाची भूमिकाच तुम्ही मांडत आहात हे आजवर आम्हाला माहीत नाही. यानंतर जर का आपण भविष्यात आम्हाला विरोध करत असाल तर ही भूमिका लकी जाधवाची नसून संपूर्ण काँग्रेस पक्षाची आहे असं आम्ही गृह धरू. आणि याप्रमाणेच येणाऱ्या विधानसभेत महाराष्ट्रभरात काँग्रेस पक्ष तसंच त्यांच्या सोबतीला असणारा प्रत्येक पक्ष यांना आम्ही मतपेटीतून त्यांची जागा दाखवू. आणि जागा फक्त काँग्रेस पक्षाला नाही तर लकी जाधवासोबत जागा दाखवू. त्याच्यामुळे लकी जाधव यांनी आदिवासी कोळी बांधवांना तात्काळ बोगस बोलणे बंद करावे. आमच्याकडे काय दस्तावेज आहेत त्या दस्तावेजानुसार आम्हाला न्याय मिळेल. लकी जाधवांनी या गोष्टीत पडू नये, अन्यथा आम्ही सर्वजण लकी जाधव यांच्या विरोधात एक मोठं आंदोलन उभा करू. लकी जाधवांना एक गोष्ट माहिती नाही की ते एक राजकारणी आहेत, काँग्रेस पक्षाचे राजकारणी आहेत. आणि सर्वसमावेशक भूमिका ही राजकारणी लोकांची असायला हवी होती, परंतु आपापसात ज्या कुळात त्यांनी जन्म घेतला आहे त्याच कुळाच्या लोकांच्या विरोधात ते कुळद्रोह करत आहेत. हा कुळद्रोह त्यांनी करू नये, अन्यथा आम्ही पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राहुल गांधी, सोनिया गांधी, खरगेजी, पुन्हा म्हटलं तर काँग्रेसचे जे बडे नेते आहेत त्या प्रत्येकांना तुमच्या विरोधात एक पत्र लिहू आम्ही. त्या पत्रामध्ये तुम्ही अंतर्गत समाजामध्ये जो तेढ निर्माण करत आहात हा तेढ निर्माण करण्याचं कुठं तर थांबवू यासाठी आम्ही त्यांच्याकडे विनंती करू. आणि त्याच्यामुळं आमच्यावर बोलण्यापेक्षा तुम्ही आता यानंतर आत्मचिंतन करायला हवं. जय हिंद, जय वाल्मिकी, हर हर महादेव.